हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th क्लासचा ग्लायकोलिसिस हा चॅप्टर शिकणार आहोत. हा एक छोटासा पार्ट आहे त्या चॅप्टरमधला. स्टेट बोर्डला याचा फार कमी पोर्शन एक्सप्लेनेशनला दिलेला आहे, पण तुम्हाला ग्लायकोलिसिस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि ते सेलच्या आतमध्ये कसं होतं हे समजावं म्हणून मी थोडंसं डिटेल तुम्हाला सांगणार आहे. तर आपण बघूया ग्लायकोलिसिस. इथे जो शब्द आहे ग्लायकोलिसिस मध्ये पहिला शब्द आहे ग्लायको. ग्लायको म्हणजे होतं ग्लुकोज, आणि हा जो दुसरा शब्द आहे लिसिस. लिसिसचा मीनिंग होतो टू ब्रेक किंवा स्प्लिट. याचाच अर्थ काय झाला की ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेक होणे किंवा स्प्लिट होणे याला आपण काय म्हणतोय, ग्लायकोलिसिस. आपल्याकडे हा जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे C6H12O6, हा एक खूप मोठा असा ग्लुकोजचा वन मॉलिक्यूल आहे. ज्या वेळेला हा पूर्णतः ब्रेक होईल, त्याचा कार्बन जे हे 6 ॲटम आहे, त्याच्याकडे हायड्रोजनचे 12 ॲटम आहे आणि ऑक्सिजनचे 6 ॲटम आहे. हे ज्यावेळेला ब्रेकअप होतील त्यावेळेला आपण प्रोसेसला म्हणणार आहोत ग्लायकोलिसिस. तर ही जी ग्लायकोलिसिस आहे, इट इज द फर्स्ट मेजर प्रोसेस इन द मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. इट इज मेजर प्रोसेस इन, कशातली ही मेजर प्रोसेस आहे, इन मेकॅनिझम ऑफ aerobic respiration. कुठल्याही एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस ही खूप महत्त्वाची अशी मेजर किंवा फार इम्पॉर्टंट अशी प्रोसेस आहे. ही प्रोसेस एक्झॅक्टली सेलच्या आतमध्ये कशी होणार आहे ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता ही प्रोसेस कशी आहे, इट इज an aerobic respiration. It is an anaerobic respiration. ही एक anaerobic respiration आहे. असं का म्हणायचं, ती anaerobic रेस्पिरेशनची प्रोसेस का आहे, बिकॉज इट इज independent ऑफ ऑक्सिजन. या प्रोसेसमध्ये ऑक्सिजनचा अजिबात समावेश नाहीये, कारण म्हणूनच त्याला आपण एनारोबिक रेस्पिरेशन म्हणतोय. एनारोबिक रेस्पिरेशनचा बेसिक मिनिंगच हा होतो की असं रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. म्हणून हा जो टप्पा आपण बघतोय ग्लायकोलिसिसचा, हा टप्पा इंडिपेंडंट ऑफ ऑक्सिजन आहे. त्यातल्या त्यात हा कुठे घडून येतो, इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. हा कुठे घडतो, सायटोप्लाझम मध्ये घडतो. आता तुम्हाला माहिती आहे, बालपणापासून तुम्ही खूप आधीपासून ही सेल शिकत आलेला आहात. ही सेल आहे आणि याच्यामध्ये जो लिव्हिंग सबस्टन्स आहे, जो सेल मध्ये आपण अशा पद्धतीने ड्रॉ करत असतो, तो आहे सायटोप्लाझम. हा पदार्थ आहे सायटोप्लाझम. मग याच्यामध्ये बाकीचे पदार्थ आहेत. हा न्यूक्लियस आहे, हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं. अशा पद्धतीने आपण मायटोकॉन्ड्रिया दाखवू शकतो. अशा पद्धतीने आपण क्लोरोप्लास्ट दाखवतो. हा पद्धतीने आपण गोल्गी बॉडी दाखवतो. हे सगळे सेलचे ऑर्गॅनिल्स आहेत. परंतु यापैकी एकाही ऑर्गॅनिल मध्ये ही प्रोसेस न होता ही सरळ सेलच्या आतमध्ये जो जिवंत पदार्थ पसरलेला आहे, जो सेमी लिक्विड असतो, थोडासा घट्ट असतो, एकदम पातळ नसतो, त्या पदार्थाला आपण सायटोप्लाझम म्हणतो आणि त्याच्यामध्ये ही प्रोसेस घडून येते. म्हणून याला आपण एनारोबिक रेस्पिरेशनची मेजर स्टेप्स म्हणतो. आणि जिथे ऑक्सिजनची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, ऑक्सिजनचा समावेश नाही आहे आणि ही प्रोसेस पूर्णतः सायटोप्लाझम मध्ये घडते, म्हणून याला बऱ्याचशा वेळेला सेकंड लँग्वेज मध्ये आपण असं म्हणू शकतो, इट इज
plasmic, it is cytoplasmic रेस्पिरेशन. तुम्ही याला सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन पण म्हणू शकता. का बरं? कारण की ते स्पेशली कुठे घडून येत आहे? सायटोप्लाझम मध्येच घडून येत आहे. आता पुढे बघा, ही प्रोसेस कशी आहे बघा. ही एक कॉमन पाथवे आहे. इट इज कॉमन पाथवे. हा एक कॉमन पाथवे आहे. कोणामध्ये हा कॉमन आहे? फॉर एरोबिक एज वेल एज एनारोबिक रेस्पिरेशन. फॉर एरोबिक एज वेल एज anaerobic रेस्पिरेशन. दोनही प्रकारच्या रेस्पिरेशन मध्ये ही प्रोसेस होतच असते. आणि दोन्ही प्रकारचं रेस्पिरेशन, दॅट इज एरोबिक रेस्पिरेशन जिथे ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो, आणि दुसरं म्हणजे एनारोबिक रेस्पिरेशन जिथे ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतो. Where the oxygen is involved, it is aerobic respiration, and where the oxygen is not involved, that is the anaerobic respiration. अशा both type of respiration मध्ये ग्लायकोलिसिस ही कॉमन प्रोसेस आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की दोनही प्रकारच्या रेस्पिरेशनचा पहिला टप्पा म्हणजे ग्लायकोलिसिस असतो. मग हा टप्पा तुमच्या प्लांट सेलमध्ये पण होणार, ॲनिमल सेलमध्ये पण होणार. दोन्ही प्लांट ॲज वेल ॲज ॲनिमल दोन्ही प्रकारच्या सेलमध्ये होणाऱ्या दोन्ही प्रकारच्या रेस्पिरेशनचा ग्लायकोलिसिस हा फर्स्ट पार्ट आहे. म्हणून त्याला आपण कॉमन पाथवे असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये जेवढ्या हा जो टोटल ग्लायकोलिसिस आहे, हा जो ग्लायकोलिसिस आहे याच्यामध्ये व्हॅरियस म्हणजे खूप सारे, व्हॅरियस म्हणजे विविध, व्हॅरियस एन्झाइम्स भाग घेतात. खूप सारे एन्झाइम याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. प्रत्येक स्टेप मध्ये एक एक एन्झाइम इन्व्हॉल्व होणार आणि रिॲक्शन करून देणार. म्हणून एन्झाइमच्या शिवाय ग्लायकोलिसिस होतच नाही. म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? ग्लायकोलिसिस. आणि त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाइम्स पार्टिसिपेट करणार आहेत. विदाउट एन्झाइम द प्रोसेस कॅन नॉट बी टेक प्लेस. मग तुम्ही याची डेफिनेशन बघा. व्हॉट इज ग्लायकोलिसिस? मग आपल्याला एवढं सगळं इंट्रोडक्शन घेतल्यानंतर आपल्याला डेफिनेशन बनवता आली पाहिजे, किंवा आपण डेफिनेशनला बघूया. डेफिनेशन काय म्हणते? इट इज द स्टेप वाईज एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन. बघा, इट इज स्टेप वाईज. स्टेप वाईज हा शब्द महत्वाचा आहे. एन्झायमॅटिक, स्टेप वाईज एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन. बघा, एन्झायमॅटिक हा शब्द महत्वाचा आहे. ब्रेकडाऊन म्हणजे त्याचा स्प्लिट होणे, त्याचे तुकडे तुकडे होणे, पार्ट वेगवेगळे होणे. आता कोणाचे? ब्रेकडाऊन ऑफ हेक्सॉस शुगर. हेक्सॉस शुगर म्हणजेच आपण मगापासून जे म्हणतोय ते म्हणजे काय? ग्लुकोज. हेक्सॉस मीन हेक्झॅ. बघा, आपण अशा पद्धतीचे काही शब्द बायोलॉजी मध्ये वापरत असतो. आपण वापरतो मोनो मीन्स 1. आपण वापरतो डाय मीन्स 2. आपण वापरत असतो ट्राय मीन्स 3. आपण टेट्र्या वापरतो, टेट्र्या मीन्स 4. आपण पेंट्या वापरतो, पेंट्या मीन्स 5. आणि आपण वापरणार आहोत आता हेक्झॅ मीन्स व्हॉट? 6. सो हियर शुगर, दॅट इज व्हॉट? हेक्सॉस शुगर. का बरं आपण हेक्झा म्हटलं? कारण की त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये C6H12O6 आहे. मग हा विचार येतो की मग फक्त कार्बनची संख्या 6 का गृहीत धरली? बाकीचे पण बघू शकत होते ते. हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6 पण बघितलं पाहिजे. परंतु हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. दिस इज ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जो बेसिक एलिमेंट असतो तो असतो कार्बन. म्हणून आपण याच्यामध्ये फक्त कार्बनचा नंबर लक्षात घेतला, दॅट इज व्हॉट? 6. सो इट इज कॉल्ड ॲज हेक्सॉस शुगर. मग डेफिनेशन काय आहे? इट इज स्टेप वाईज एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन ऑफ हेक्सॉस शुगर into 2 molecules
molecules of pyruvate into 2 molecules of pyruvate. आणि कुठे घडते ही प्रोसेस? इन सायटोप्लाझम. वेअर द प्रोसेस इज ऑकर? इट इज ऑकर इन द सायटोप्लाझम. ठीक आहे. मग आपला ग्लुकोज आहे 6 कार्बन वाला आणि हा फायनल प्रॉडक्ट आहे पायरुवेट. आपल्याला हा बनवायचा आहे. ऍक्च्युअली टोटल ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये 2 मॉलिक्यूल 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट 2 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी तयार होत असतात. पण आपण इथे समजून घेण्यासाठी फक्त पायरुवेट म्हणतोय. आता जर कार्बन ग्लुकोज मध्ये जर कार्बनची संख्या 6 आहे तर पायरुवेट मध्ये कार्बनची संख्या 3 आहे. पायरुवेट मध्ये कार्बनची संख्या किती असते? 3 असते. आता हे जेवढं सोप्या पद्धतीने आपण बघतोय तितकं सोपं ते नाहीये. इट इज द स्टेप वाईज मीन्स व्हॉट? टप्प्याटप्प्याने हा ब्रेकडाऊन होणार आहे. ब्रेकडाऊन होत असताना आपल्याला डिफरंट टाईपचे एन्झाईम्स लागणार आहेत. ग्लुकोज शुगरचं ब्रेकडाऊन एन्झाईम्स द्वारा होणार आहे. टोटल ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला फायनल प्रॉडक्ट पायरुवेट मिळणार आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स होणार आहेत आणि आपण त्या सगळ्या रिॲक्शन्स स्टेप बाय स्टेप बघूयात की जेणेकरून तुम्हाला ग्लायकोलिसिसची प्रोसेस चांगल्या पद्धतीने समजेल. तर बघा मग ग्लायकोलिसिस याच्यामध्ये ज्या व्हेरियस स्टेप्स आपण पाहणार आहोत आणि रिॲक्शन ज्या असतील आहेत त्याला आपण ग्लायकोलिटिक पाथवे म्हणतोय. या सर्व रिॲक्शन्सवर या स्टेप्सवर ज्या 3 जर्मन सायंटिस्टने, ज्याला आपण जर्मन बायोकेमिस्ट म्हणतो, त्यांनी याच्यामध्ये खूप डिटेल अभ्यास केला आणि त्याच्यावरती पूर्ण संशोधन केलं आणि आपल्याला त्यामुळे हा अभ्यास करता आला. तर त्या बायोकेमिस्टचे जे नाव आहे ते आपण इथे बघूया. त्यांचं नाव आहे नेमली, पहिलं नाव आहे प्रोफेसर एम डेन. दुसरं नाव आहे मेयरहॉफ अँड पार्नस. ह्या तिघांनी हा खूप मोठा असा स्टडी केलेला आहे आणि जो आपण आता आपल्या अभ्यासात घेतोय त्या स्टडीला. तर या तिघांच्या योगदानामुळे आपल्याला ग्लायकोलिसिसचा पूर्ण डिटेल अभ्यास करायला मिळाला आहे. म्हणून त्यांनी याला एक शॉर्ट नाव दिलं. या तिघांच्या सन्मानार्थ आपण एक नाव ठेवलेलं आहे. त्याला म्हणतात ई फॉर एम10, एम फॉर मेयरहॉफ आणि पी फॉर पार्नस. तर म्हणून त्याला शॉर्ट मध्ये EMP पाथवे असं पण एक नाव दिलेलं आहे. म्हणून आता ग्लायकोलिसिसचे 2 नाव आहेत. स्वतः एक ग्लायकोलिसिस आणि दुसरं नाव आहे EMP पाथवे. म्हणून आपण म्हणतो की व्हेरियस स्टेप्स अँड रिएक्शन्स ऑफ ग्लायकोलिटिक पाथवे वेअर वर्क आउट बाय 3 जर्मन बायोकेमिस्ट नेमली प्रोफेसर एम10, मेयरहॉफ अँड पार्नस. त्यांचा सन्मान म्हणून आपण त्याला EMP पाथवे असं म्हणतो. तर मग glycolysis consists of 2 major phases. It consists of 2 major phases. 2 प्रमुख भाग आहेत ग्लायकोलिसिसचे. त्यातला पहिला भाग आहे बघा प्रीपॅरेटरी फेज. त्या पहिल्या भागाला म्हणतात प्रीपॅरेटरी फेज अँड क्लीवेज. या प्रीपॅरेटरी फेज आणि क्लीवेज याच्यामध्ये टोटल ग्लायकोलिसिसचे 1 to 5 स्टेप्स इन्व्हॉल्व्ड आहेत. जेवढा आपण ग्लायकोलिसिसच्या रिॲक्शन्स बघणार आहोत त्या टोटल रिॲक्शन मधून पहिल्या रिॲक्शन पासून तर 5व्या रिॲक्शन पर्यंतच्या ज्या 5 स्टेप्स आहेत त्या 5 स्टेप्स या टप्प्यात येतात. त्याला आपण म्हटलं प्रीपॅरेटरी फेज अँड क्लीवेज. तर दुसरा फेज आहे ऑक्सिडेटिव्ह अँड पे ऑफ फेज. याच्यामध्ये पुढचे टप्पे समाविष्ट असतात. जसं की 6व्या रिॲक्शन पासून तर 10th म्हणजे 10व्या रिॲक्शन पर्यंतच्या जेवढ्या स्टेप्स आहेत
त्या स्टेप्स आपल्या ऑक्सिडेटिव्ह अँड पे ऑफ फेजमध्ये इन्व्हॉल्व होतात. तर हे झालं आपलं दोन मेजर phases of glycolysis, that is first phase is preparatory phase and cleavage, first to 5 steps of the glycolysis, and second one is the oxidative and payoff phase, that is 6 to 10 steps of the glycolysis. तर बघा, पहिली फेज प्रीपॅरेटरी फेज अँड क्लीवेज, आणि त्यातला आपण पहिला टप्पा बघतोय, पहिली रिॲक्शन बघतोय फॉस्फोरायलेशन. या फॉस्फोरायलेशनच्या पहिल्या रिॲक्शन मध्ये बघा, आपला पदार्थ आहे ग्लुकोज. ग्लुकोज सोबत एक एटीपीचा मॉलिक्यूल रिॲक्ट होणार आहे. हा एटीपीचा मॉलिक्यूल रिॲक्ट होणार, त्याला मदत करणार आहे या टोटल रिॲक्शनला जो एन्झाईम मदत करणार आहे तो आहे हेक्झोकायनेज, आणि याला परत मदत लागणार आहे ती मॅग्नेशियम कोफॅक्टरची इथे मदत लागणार आहे. तर रिॲक्शनचे जे दोन रिॲक्टंट आहेत तो रिॲक्टंट कोणते आहेत? ग्लुकोज प्लस एटीपी. आपण आधीच पाहिलेलं होतं एटीपी म्हणजे काय, आपण पाहिलं होतं ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट असं आपण पाहिलेलं होतं. ओके, ट्रायफॉस्फेट, ट्राय मीन्स व्हॉट? 3, राईट. आणि या दोघांना हेक्झोकायनेज आणि मॅग्नेशियम कोफॅक्टर या दोघांच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन होणार आहे आणि आपला प्रॉडक्ट तयार होणार आहे. बघा, याचा पुढचा आपला प्रॉडक्ट आहे ग्लुकोज 6, मी थोडं खाली लिहिते, ग्लुकोज 6 फॉस्फेट. ठीक आहे. आता हे आपला नवीन प्रॉडक्ट आहे, त्याचं नाव आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट. म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशात झालेलं आहे? ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. आता इथे प्लस इथे अजून एक प्रॉडक्ट आहे, तो आहे एडीपी. ठीक आहे. इथे आता एडीपी आला आणि आधी जो रिॲक्टंट मध्ये होता तो एटीपी होता. एटीपी होता म्हणजे फॉस्फेट 3 होते, इथे फॉस्फेट किती राहिले? डीआय, डाय म्हणजे काय? 2. डीआय डाय म्हणजे 2. दिस इज ॲडिनोसाइन डायफॉस्फेट. असं का झालं? बिकॉज 1 फॉस्फेट ग्रुप इज अटॅच टू ग्लुकोज. सो जर 3 पैकी 1 फॉस्फेटचा ग्रुप ग्लुकोजला अटॅच झाला असेल तर उरले किती? 2. म्हणून त्याला आपण म्हटलं एडीपी, दॅट इज ॲडिनोसाइन डायफॉस्फेट. आता हे सगळं आता याच्यात एक प्रश्न असा निर्माण होतो की ते 6 का लिहिलं? तर सर्वात पहिले तो आपण हे लक्षात ठेवूया की ही टोटल रिॲक्शन जी आहे या सगळ्या रिॲक्शन्स ऑर्गॅनिक कंपाऊंडवर होत आहे. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्वतःचा एक अशी पद्धत आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव देण्याची एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला आपण म्हणतो IUPAC सिस्टीम. त्या सिस्टीमचे काही नियम आहे, त्या नियमाअंतर्गत आपण हे नाव दिलेलं आहे आणि म्हणून तिथे तो आपण नंबर घेतलेला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की ग्लुकोजकडे 6 कार्बन आहे. हा जो ग्लुकोज आहे हा इथे कार्बनची संख्या किती आहे? 6 आहे. मग याचा अर्थ असा झाला की ग्लुकोजच्या 6व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला. कितव्या कार्बनला? 6व्या. म्हणजे 6 कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला. आणि अटॅच झाला म्हणजे कसं झालं की टोटल फॉस्फेट किती होते? 3 होते. मग त्या 3 पैकी जो सर्वात शेवटचा असेल बाउंड्रीवरचा हा थर्ड. ठीक आहे. द थर्ड फॉस्फेट ग्रुप ऑफ एटीपी गेट्स अटॅच टू 6 कार्बन ऑफ ग्लुकोज, असा त्याचा मिनिंग होतो. ग्लुकोजच्या 6व्या कार्बनला एटीपीचा 3रा फॉस्फेट अटॅच झालेला आहे, म्हणून आपल्याला हा प्रॉडक्ट मिळाला, दॅट इज ग्लुकोज 6 फॉस्फेट प्लस एडीपी. तर आपली ही इथे पहिली फॉस्फोरायलेशनची स्टेप कंप्लीट झालेली आहे. पुढच्या रिॲक्शन आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्ही एवढा इथपर्यंतचा जो पोर्शन आहे तो फार व्यवस्थितपणे लक्षात ठेवावा. गुड बाय.